राम राम मित्रांनो, पशुप्रेमी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे मित्रांनो, की आपली विहीर बघू शकता तुम्ही. तर आपण विहिरीमध्ये मासे आणून सोडलेले आहेत. तर बघू शकता आपण 3 माशा सोडल्या होत्या. तर 3 माशापासून तुम्ही आज बघू शकता आपल्याकडे किती मासे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर विहिरीमध्ये माशा सोडायचं कारण तुम्ही बघू शकता, की विहिरीतलं पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, पुन्हा शेतीच्या पिकासाठी वापरतो. जेव्हा आपण पिण्यासाठी वापरतो तेव्हा पाणी स्वच्छ पाहिजे. त्यासाठी 12ही महिने पाणी स्वच्छ राहतंय माशा असल्यामुळं. बघू शकता तुम्ही. एक पण त्याच्यामध्ये कोणताच म्हणजे हे होत नाही, किडे होत नाहीत किंवा जंतू वगैरे कोणता एक पण होत नाही त्याच्यामध्ये. 12ही महिने स्वच्छ राहते पाणी. तर बघू शकता तुम्ही. आणि आता खूप जण म्हशी पालन करतात. त्याच्यामध्ये पण खूप प्रॉफिट आहे. पण आपण सध्या ते नाही, सध्या प्लॅनिंग आपला. नंतर त्याला शेततळं वगैरे पाहिजे थोडंसं, म्हणजे कसं थोडंसं मोठे हे पाहिजेत, जेणेकरून माशाची वाढ होती आणि मग आपल्याला विक्रीसाठी मासे सापडतात. आणि विहिरीचं साईज कसं थोडी छोटी असल्यामुळे जास्त याच्यामध्ये वाढ होत नाही. तरी पण चांगल्या प्रमाणात मोठाल्या मासे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता तुम्ही आता. आणि यांना खायला असं जास्त काही हे नाही. आपल्या जे शिळा वगैरे भात असते किंवा चपात्याचा बारीक भुगा करून जरी आपण रोजचा टाकला, ते पण खातात. त्या तांदूळ वगैरे खातात. आणि राहिलं तर बाकीचं ते शेवाळं वगैरे जे असते विहिरीमध्ये, ते शेवाळं पण खातात. ते शेवाळं कधी होऊ देत नाहीत. आता बघू शकता तुम्ही, आता विहिरीचा उपसा खूप दिवसापासून विहिरीचा उपसा नाही. विहिरीला एवढं पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही. तरी पण पाणी स्वच्छ आहे. पाणी एकदम स्वच्छ आहे. त्याचं कारण फक्त काय आहे, की याच्यामध्ये मासे आहेत म्हणून. आणि शेतकऱ्याकरता टाकण्यासाठी समजा तांदूळ वगैरे किंवा रात्रीचा भात वगैरे किंवा चपात्या वगैरे ते टाकू शकतो आपण त्यांना, असं काही नाही. आणि पाणी स्वच्छ असलं तर पिल्यानंतर माणूस आजारी वगैरे पडत नाही. बघू शकता तुम्ही. खूप वाढ झालेली आहे. खूप छोटे छोटे पिल्ले आहेत, मोठाले काही छोटे काही. बघू शकता तुम्ही, छोटाले पिल्ले मोठाले. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.